प्रवासी कार्यकर्ते बेळगावचे भारतीय जनता पक्षाचे आमदार माननीय सुनील हेगडे यांनी युवा नेते सुहास भैया बाबर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन केलंय। आमदार सुनील हेगडे हे बेळगाव हल्याळचे आमदार आहेत। यांनी काल जनसूर्य न्यूजच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना आवाहन केलंय। किरण भगत, जनसूर्य न्यूज, विटा। खानापूर, विटा, अटपाडी आणि विसापूर हे चार मंडळाचे जे खानापूर मतदार क्षेत्र आहे, या क्षेत्रात सर्व लोकांना मी तुळशी विवाहाची शुभेच्छा देतो। त्या क्षेत्रामध्ये प्रवासी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाने जे मला जबाबदारी दिलेली आहे, माझं नाव मी सुनील हेगडे आहे, कर्नाटकचा आमदार आहे। आणि तुम्हाला मी विनंती करतोय सगळ्या मतदारांना, हे आमचा भारत देश सनातन धर्माचा देश आहे। धर्माचा आणि संस्कृतीचा, हिंदुत्वाचा रक्षण करायची जबाबदारी आज आमच्यावरती आलेली आहे। त्यामुळे जे खासदारकी निवडून काय आमच्याने जरा चूक झाली, ह्या इलेक्शन मध्ये चूक न होईसारखं सगळं मतदार बघायला पाहिजे। आमचं महायुतीचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये अधिकारमध्ये आहे। आज इथं महायुतीचा जे कॅन्डिडेट म्हणून सुहास बाबरजी इलेक्शन मध्ये आम्ही लढत आहे। आम्ही सगळ्यांनी मिळून महायुतीचे जे कॅन्डिडेट सुहास बाबर आहे, त्यांचं धनुष्यबाण जे चिन्ह आहे, त्यांना सगळं आम्ही मतदान करायचं करून भारतीय जनता पार्टीला, महायुतीला, सन्माननीय श्री नरेंद्र मोदीचा हात बळकट करायला पाहिजे म्हणून मी विनंती करतो। तसं भारतीय जनता पक्षाचे खानापूर, विटा, अटपाडी आणि विसापूर इथं जे आमचे कार्यकर्ते आहेत, बूथ मताचे जे कार्यकर्ते आहे, शक्ती केंद्र आहे, महाशक्ती केंद्र आहे, मंडळचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, तुम्हाला मी विनंती करतो, ही जे वेळ आहे ती आमची देशासाठी असलेली पार्टी भारतीय जनता पक्ष आहे। भारतीय जनता पार्टीचा मुख्य ध्येय आहे देश अगोदर, त्यानंतर पार्टी, त्यानंतर व्यक्ती। आमचं व्यक्तीला भारतीय जनता पार्टी कुठलाही दर्जा आम्ही दिलेला नाहीये। ही पार्टी देशासाठी काम करण्यामुळे मी सगळं आमचं पदाधिकारी जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना मी या संदर्भात हात जोडून विनंती करतो, काही आमचं मतभेद असले तर मी दूर ठेवून सुहास बाबरांना आम्ही ह्या इलेक्शन मध्ये मतदानाला सहकार द्यायचा आहे। देऊन महायुतीचं सरकार पुढच्या दिवसात महाराष्ट्रामध्ये अधिकारमध्ये यायला पाहिजे। सुहास बाबर तिथं एक आमचं महायुतीचा MLA म्हणून राहायला पाहिजे। त्यासाठी तुम्ही सगळे आजपासून सगळे तुमचे कामाला लागायला पाहिजे म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी प्रवासी ह्या भागाचा कार्यकर्ता होऊन तुम्हाला सगळं मी हात जोडून विनंती करतो।